नागपूरमधून बातमी आहे। नागपुरात आज काँग्रेसची सद्भावना यात्रा होणार आहे। रजवाडा पॅलेस येथे सद्भावना यात्रेची समारोपीय सभा असणार आहे। सद्भावना शांती यात्रेमध्ये काँग्रेसच्या मुख्य नेत्यांची उपस्थिती असेल। नागपूरमध्ये आज प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आज सद्भावना शांती मार्च काढण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, गांधी गेट महल इथून या सद्भावना शांती मार्चला सुरुवात होणार आहे। नर्सिंग टॉकीज, कोतवाली चौक, बडकस चौक, चिटणीस पार्क चौक, देवडिया, काँग्रेस भवन अशा मार्गाने ही सद्भावना शांती मार्च जाणार आहे। रजवाडा पॅलेस येथे सद्भावना शांती मार्चची समारोपीय सभा असेल। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तेजस मोहातोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तेजस, ज्या दिवशी नागपूरमध्ये हिंसाचार झाला होता आणि त्या हिंसाचारासाठीची म्हणून ही सद्भावना रॅली काँग्रेसकडून काढण्यात येते आहे, आणखी काय उद्देश या सद्भावना रॅलीचा असणार आहे? नक्कीच जान्हवी, हिंसाचार झाल्यानंतर नागपूर खऱ्यात अशांत होता। अशातच आता काँग्रेसने शांती मार्च काढण्यात आला, सद्भावना यात्रा काढणार आहे। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई भाई भाई हा नारा देत काँग्रेस संपूर्ण नागपुरात आज सद्भावना मार्च करणार आहे। एका अर्थाने शक्ती प्रदर्शन करणार आहेत। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, त्यांच्या नेतृत्वात या अर्थानं ही शांती मार्च निघणार आहे। त्यासोबत काँग्रेसचे प्रभारी चन्नी थला आहेत, त्यासोबत काँग्रेसचे नागपुरातील दिग्गज नेते जे आहेत ते दिग्गज नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या नेतृत्वात ही शांती मार्च निघणार आहे। ज्या ठिकाणी दंगल घडली त्या ठिकाणातून हा मार्गस्थ होणार आहे। त्यासोबतच याची जी सुरुवात आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथूनच सुरुवात होणार आहे आणि वेगवेगळ्या मार्गातून खऱ्या अर्थाने ही शांती मार्च जाणार आहे। त्यासोबतच एका अर्थाने काँग्रेस या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि हर्षवर्धन सपकाळ एका अर्थाने या मार्चला उपस्थित राहणार आहेत। अगदीच। मात्र तेजस, काँग्रेसच्या या सद्भावना रॅलीला पॅरे खान यांचा विरोध आहे, तो विरोध काय? पॅरे खान यांनी सुरुवातीपासून विरोध केलेला आहे। ते बोलतात की कुठेतरी काँग्रेस यामध्ये जातीय तेढ निर्माण करत आहे, कारण की असे मार्च काढला कुठेतरी काँग्रेस हे एका अर्थानं आपली राजकीय पोळी शेकत असल्याचे पॅरे खानचं मत आहे आणि त्यामुळे कुठेतरी अल्पसंख्याक आयोगचे अध्यक्ष असलेले पॅरे खान सुद्धा यांच्या शांती मार्चला काँग्रेसचा विरोध करत आहेत। धन्यवाद तेजस दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।